नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 जुलै 2026. मी पुणेकडे जात आहे. तर पुण्याला जात असताना एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी देतो. जे मी म्हटलं होतं ना, जायकवाडी धरण जवळपास 50% पर्यंत येईल, तर सकाळी 8 वाजेपर्यंत 49% जवळपास जायकवाडी धरण आलं आणि 80,000 पाणी परत येत असल्यामुळं आणखीन जवळपास 55-56% पर्यंत जाईल. म्हणून ही खास करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. उजनी धरण देखील 75च्या पुढे गेलंय, मध्ये जवळपास 78-80% पर्यंत गेलंय. म्हणून उजनी धरणाच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. राज्यात आणखीन जवळपास 4 ऑगस्ट पर्यंत चांगला असाच दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. पण एक चक्रीवादळ येत असल्यामुळं आता या काय होईल, परत एक चक्रीवादळ येईल. ते पूर्व विदर्भातून पश्चिम विदर्भातून इकडं जळगावकडून असं परत उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. त्याच्यामुळे राज्यात पुन्हा काही भागात रिमझिम तर म्हणजे विदर्भात जोरात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचा. नाशिकचे जे भागातले जे शेतकरी त्यांना एक सांगू इच्छितो की आणखीन 4 तारखेपर्यंत पावसाचा जोर असाच चालू राहणार आहे. म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. ते चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा, तसंच तिकडे अमरावती, अकोला तसंच जळगावकडे जाणार. जळगावून परत नंदुरबार, धुळे आणि गुजरातकडे जात असल्यामुळे पुन्हा गुजरातला आता जसं पाऊस झाला तसंच गुजरातमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून गुजरातच्या जनतेने देखील अंदाज लक्षात द्यायचा. कारण की गुजरातला पाऊस पडत असल्यामुळे ते पाऊस उत्तर महाराष्ट्राला पडणार आहे. म्हणून उत्तर महाराष्ट्रात पडला तर परत आपल्या अन्नद्याला पाणी येणार आहे. म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा.